पिंपरी चिंचवड शहरात सातत्यानं उष्णता वाढतीये आणि अनेक वेळा पारा 40 अंशांच्या पुढे गेलेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका आता निर्माण झालेला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. घाम आला किंवा चक्कर आली तर तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल होण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी दिलाय. तर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आपत्कालीन व्यवस्थेसाठी सज्ज आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलंय. तर डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. पिंपरी चिंचवड शहरामध्येही पारा 40 अंशाच्या पुढे गेलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाने केलेलं आहे. आपल्या बरोबर आरोग्य विभागाचे प्रमुख आहेत. नेमकी काय परिस्थिती शहरामध्ये आहे आणि काय उपाययोजना कराव्यात त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. 40 डिग्री टेम्परेचर आहे, तापमान वाढतच आहे. परंतु सुदैवाने आज अखेर आपल्याकडे कुठलाही रुग्ण असा काही ॲडमिट वगैरे किंवा तशी काही परिस्थिती आलेली नाही. परंतु तरी देखील ह्या तापमानामुळं नागरिकांना माझं एकच आव्हान असेल की आपण खरं तर दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये आवश्यकता असेल तरच घरातनं बाहेर पडावं. बरोबर पाणी किंवा थंड पेय असणं अपेक्षित आहे, असणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढे आणखी एक आव्हान आहे की असं काही तापमानाबाबत किंवा याच्याबाबत काही लक्षणं जाणवली तर महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालय, यशवंतराव चव्हाण, थेरगाव, आकुर्डी, भोसरी जे रुग्णालय आहेत त्यांच्याकडे आपल्या पूर्ण सोयी आहेत. इमिजिएटली दवाखान्यामध्ये आपण जावं, जेणेकरून आपल्याला जर काय त्याची काही लक्षणं आढळली तर त्याच्यावर उपचार देता येतील. शरीरातलं पाणी कमी होण्याची शक्यता असते, त्यामुळे चक्कर येते किंवा भुरट आल्यासारखी होते. ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी इमिजिएटली आपल्या लक्षात येतात आणि अशा वेळेस तुम्ही शेजारच्या दवाखान्यामध्ये जाणं अपेक्षित आहे. एकंदरीतच सुदैवानं तापमान जरी वाढत असलं तरी अजूनही कोणताही रुग्ण जो आहे तो उष्माघातामुळे ॲडमिट केलेला नाही. मात्र तरीही नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे असं आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.